जय सियाराम. पवनपुत्र हनुमान की जय. सिया रामचंद्र की जय. मित्रांनो, हा माझा 5वा व्हिडिओ आहे. इलेक्शन चालू व्हायच्या अगोदरपासून मी माझा प्रत्येक व्हिडिओ बनवतो आहे आणि मी तो फेसबुकवर शेअर पण करतो आहे. हा जास्तीत जास्त माझा हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा, माझ्या परिवाराने बघावा. मोदी साहेबांनी सांगितलेले सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास, त्यांच्या विचारानंच मी पुढे चाललो आहे. मोदी साहेबांचे विचार मला खूप आवडले. मोदी एक बार नाही, मोदी बार बार देशाचे पंतप्रधान व्हावा. ते आपल्या देशाचे खूप पॉवरफुल लीडर आहे आणि मी त्यांच्यासाठी हनुमान जयंतींना नाशिक ते अंजनेरी पैदल यात्रा केली. मित्रांनो, हा एक मी त्यांना प्रसाद आणलेला आहे अंजनेरीवरून. आणि हा हा आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी मी पैदल यात्रा केली, तर आम्हाला मी तिथून घेतला आणि तिथे मी बजरंगबलींना कबूल केलं आहे की आमचे मोदी साहेब 4 जूनला 404 सीटे घेऊन येतील. त्या टायमाला माझा मॅसेज त्यांच्यापर्यंत जाऊ न जाऊ, पण एक दिवस ते त्यांना मी हा हा आशीर्वाद, बजरंगबलींचा आशीर्वाद, 140 कोटी परिवारांचाच आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बजरंगबलींचा आशीर्वाद. पवनपुत्र हनुमान की जय. सिया रामचंद्र की जय. जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. 2024 में फिर मोदी आएंगे. मोदी साहेबांनी सांगितलं आहे की सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. लोक काय म्हणतील, लोकांकडे लक्ष नका देऊ मित्रांनो. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, आपल्या देशाला आज मोदी साहेबांनी खूप वरती नेलेले आणि मी 12 ते 13 वर्षापासून पैदल यात्रा करतो आहे. आजच करत नाही, मी 12 ते 13 वर्षापासून साईंच्या दर्शनाला पण पैदल जातो, आईच्या दर्शनाला पण पैदल जातो, भोलेबाबांच्या दर्शनाला पण पैदल जातो आणि अंजनेरीच्या दर्शनाला पण मी पैदल जातो. आज नाही, जवळजवळ 12-13 वर्षापासून. माझी एक श्रद्धा आहे, माझा एक विश्वास आहे. मी दर्शनाला जाताना मी एकटाच जातो. माझ्यासाठी माझा देव खूप मला महत्त्वाचा आहे. आणि मोदी साहेबांना सांगितलेलं आहे, मोदी साहेब बोलतात की जात धर्म न बघता तुम्ही तुमचं चांगले कार्य करत राहा. आणि त्यांनी एक घोषणा पण केलेली, मोदी सरकार 400 पार. पण मी सांगतो, माझे हे बजरंगबली पवनपुत्र हनुमान 4 जूनला असा रिझल्ट आणून देतील की जे त्यांना नावं ठेवत होते, त्यांना सांगत होते की मोदी साहेब असे, मोदी साहेब तसे, मोदी साहेब असे नाही, मोदी साहेब तसे नाही, मोदी साहेब खूप चांगले. म्हणतात ना, देवाच्या रूपात कोण ना कोणी आपल्याला भेटतं. तसं आज आपल्या पूर्ण जगाला, आपल्या या पूर्ण भारताला ते जगाच्या रूपात एक सुंदर विचार, सुंदर गोष्टी निर्माण करणारे एक थोर पुरुष भेटलेले आहे. म्हणून ना मित्रांनो, 140 कोटी मित्रांनो, माझ्या फॅमिलीनं, मला एकच सांगायचं आहे, आता राहिलेलं हे काही मतदान आमच्या नाशिकमध्ये पण बाकी आहे, बऱ्याच ठिकाणी बाकी आहे, प्रत्येक राज्यामध्ये. तर आठवणीनं कमळ, धनुष्यबाण या चिन्हावर आपलं मतदान करून मोदी साहेबांना आपण बळकट करूया आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये आपण मोदींना आणूया आणि महाराष्ट्रामध्ये आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना आणूया. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील आणि केंद्रामध्ये आपले मोदी साहेब राहतील. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मला विश्वास आहे, पुन्हा एकदा नाही, परत खूप वेळेस 404 सीटं 4 जूनला ते येणारच. हा माझा विश्वास आहे, हा 140 कोटी परिवारांचा आशीर्वाद आहे आणि हा जो आहे, हा माझ्या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आहे. हर हर महादेव. जय शिवशंभो. भोलेनाथाय नमः. ओम नमः शिवाय. फक्त माझं एक स्वप्न आहे,
माणूस छोटा आहे पण स्वप्न मोठे आहे की जेव्हा 4 जूनला 404 सीट येतील तेव्हा भेट होती की नाही होती, पण एक दिवस मी मोदी साहेबांना हा 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मी देणार आहे आणि 4 जूनला जे रिझल्ट लागणार आहे तो मी आज सांगणार आहे. फिर एक बार मोदी सरकार 4 से 4 पार. जय हिंद, जय बजरंगबली की जय, जय सिया राम. फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और 4 से 4 सीट लाइए. फिर एक बार मोदी सरकार.